पाकिस्तानशी संबंधित हेरगिरी आणि हवाला नेटवर्कच्या तपासात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अर्थात एसआयटीला मोठं यश मिळाले। गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूम याला अटक करण्यात आली आहे। देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानमधील नेटवर्कला पुरवण्यासाठी नय्यूम हवाला चॅनेलचा वापर करत असल्याचा त्याच्यावरती संशय आहे। या प्रकरणामधून नय्यूम हा अटक झालेला 7वा आरोपी आहे। तो यापूर्वी पकडलेल्या वकील रिजवानचा जवळचा सहकारी होता। एसआयटीनं मिळालेल्या निर्णायक पुराव्यांच्या आधारावर बुधवारी रात्री उशिरा त्याला औपचारिकरित्या अटक केली आहे। या आंतरराष्ट्रीय हेरगिरी आणि हवाला रॅकेटचा संपूर्ण पर्दाफाश करण्यासाठी तपास पथक कसून चौकशी करत आहे। उत्तर प्रदेशात ऑपरेशन टॉर्च मोहिमेअंतर्गत अमरोहामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। अवैध स्थलांतरित असलेल्या बांगलादेशी महिला रीना बेगम आणि तिचा भारतीय पती रशीद अली यांना अटक करण्यात आली आहे। हे दोघेही मंडी धनौरा इथं बेकायदेशीरपणे राहत होते। चौकशीत रीना बेगम मूळची बांगलादेशातील ढाका जिल्ह्यातील असल्याचं उघड झालंय। रीना बेगमनं तिच्या पतीसोबत सौदी अरेबियात विवाह केला होता आणि ऑक्टोबर 2025 मध्ये ती नेपाळ मार्गे भारतात दाखल झाली। सुरुवातीला तिनं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र गुप्तचर संस्थांच्या कसून चौकशीनंतर तिनं सत्य कबूल केले। पोलिसांनी आता दोघांनाही ताब्यात घेतलं असून पुढचा तपास सुरू आहे। देशातली सर्वात मोठी एअरलाईन इंडिगोमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशनल संकटाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएनं कठोर कारवाई केली आहे। डीजीसीएनं इंडिगोमधील सुरक्षा आणि ऑपरेशनल नियमांच्या देखरेखीसाठी जबाबदार असलेल्या 4 फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर यांना निलंबित केले। गेल्या आठवड्यामध्ये इंडिगोची मोठ्या प्रमाणावर उड्डाणं रद्द झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर डीजीसीएची 4 सदस्यीय समिती उद्या शुक्रवारी एअरलाईनचे सीईओ पीटर एल्बस यांची भेट घेणार आहेत। या भेटीत पीटर एल्बस यांची या मोठ्या विमान रद्द बातल प्रकरणावर चौकशी केली जाईल। डीजीसीएनं उचललेल्या या पावलामुळे एअरलाईनच्या नियम पालनावरती सुद्धा आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। इंडिगोच्या विमान सेवेतील गोंधळामुळे देशभरातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। याचा फटका हरियाणातील आंतरराष्ट्रीय नेमबाज आशिष चौधरी पंघाल यालाही बसला। रोहतक येथील आशिष याची इंदूर इथं 8 डिसेंबर पासून परीक्षा सुरू होणार होती, पण ऐन वेळी दिल्लीहून इंदूरला जाणारं त्याचं इंडिगो विमान रद्द झालं। रेल्वेतही सीट न मिळाल्यानं मुलाची परीक्षा आणि पुरस्कार वितरण समारंभ चुकू नये म्हणून वडील राजनारायण पंघाल यांनी मोठा निर्णय घेतला। त्यांनी जराही वेळ न घालवता रात्रभर कार चालवत आपल्या मुलाला वेळेत इंदूरला पोहोचवलं। एका बापानं मुलासाठी घेतलेल्या या कष्टाचं आणि निर्णयाचं सुद्धा सर्व स्तरातून कौतुक होतंय। दिल्ली स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 4 दहशतवादी आरोपींना विशेष एनआयए न्यायालयानं 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। पटियाला हाऊस न्यायालयामध्ये त्यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना हजर करण्यात आलं होतं। मुझम्मिल शकील गनई, शाहीन सहीद, मुफ्ती इरफान अहमद वागे आणि आदिल अहमद राथेर अशा 4 आरोपींना 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 12 दिवसांच्या या न्यायालयीन कोठडीमधून आणखी उलगडा होण्यासही मदत होईल। छत्तीसगडमध्ये मोठं नक्षलवादी आत्मसमर्पण करण्यात आलंय। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 33 लाख रुपये बक्षीस असलेल्या 10 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलंय। एक AK-47, 2 SLR रायफल, एक स्टेन गन आणि एक BGL लॉन्चर असं सगळं साहित्यही सुरक्षा दलांकडे जप्त केलंय। सुकमाचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितलं, आजच्या कारवाईनंतर 2025 मध्ये जिल्ह्यातील एकूण 263 माओवादी कार्यकर्त्यांनी हिंसाचार सोडून ते मुख्य प्रवाहात सामील झालेत। मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती GR स्वामीनाथन यांच्या विरोधात आणलेल्या महाभियोग प्रस्तावामुळे देशाच्या न्यायपालिकेमध्ये मोठं वादळ निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर 50हून अधिक सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांनी जस्टिस स्वामीनाथन यांच्या समर्थनार्थ एक संयुक्त निवेदन जारी केलंय। माजी न्यायाधीशांनी विरोधी पक्षांच्या इंडिया ब्लॉककडून आणलेल्या या प्रस्तावाचा तीव्र शब्दांत निषेध केलाय। त्यांनी आपल्या खुल्या पत्रात म्हटलंय, विशिष्ट विचारधारेनुसार निर्णय न देणाऱ्या न्यायाधीशांना घाबरवण्याचा हा प्रयत्न आणीबाणीच्या काळाची आठवण करून देणारा आहे। न्यायिक स्वातंत्र्यावर हा थेट हल्ला असून राजकीय मतभेदांमुळे न्यायाधीशांना लक्ष्य करणं न्याय व्यवस्थेसाठी हानिकारक आहे, असं या निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय। भारतीय वायुसेनेची ताकद आता अनेक पटींनी वाढणार आहे। भारताचा रशियासोबत लांब पल्ल्याचा R-37M हायपरसोनिक एअर टू एअर मिसाईल खरेदीचा व्यवहार अंतिम टप्प्यात पोहोचलाय। या करारामध्ये 300 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांचा समावेश आहे, जी पुढील 18 महिन्यात भारताला मिळण्याची शक्यता आहे। मॅक 6 वेगानं उडणारं हे क्षेपणास्त्र जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या मिसाईलपैकी एक आहे आणि याची मारक क्षमता 300 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे। ही प्रगत R-37M क्षेपणास्त्र भारतीय वायुसेनेच्या Su-30 MKI विमानामध्ये बसवली जाणार आहेत।
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला विशेष एनआयए न्यायालयानं गुरुवारी न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलंय. नुकतेच अमेरिकेमधून भारतात प्रत्यार्पित करण्यात आलेल्या अनमोल बिश्नोईनं स्वतःच्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्याला आज न्यायालयामध्ये व्हर्च्युअल पद्धतीनं हजर करण्यात आलं. विशेष एनआयए न्यायालयानं त्याचा अर्ज आणि सुरक्षा धोक्याची शक्यता लक्षात घेऊन त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी सुद्धा सुरक्षेमुळेच त्याची सुनावणी एनआयएच्या मुख्यालयामध्ये घेण्यात आली होती. आसाममधील प्रसिद्ध गायक जुबिन गर्ग याच्या गूढ मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आसाम पोलिसांच्या विशेष तपास पथकानं जुबिन गर्ग यांच्या मृत्यूनंतर तब्बल 3 महिन्यांनी गुवाहाटी न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलंय. गेल्या सप्टेंबरमध्ये सिंगापूर इथं स्कुबा डायव्हिंग करताना झालेल्या विचित्र अपघातात जुबिन गर्ग यांचा मृत्यू झाला होता. मात्र आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी पहिल्या दिवसापासूनच ही हत्या असल्याचा दावा केला होता आणि त्यानुसार या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत श्यामकानू महंत यांच्यासह 4 आरोपींना अटक केली आहे. या आरोपपत्रानंतर प्रकरणामधील मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयानं भारतमाला योजनेतील सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या नियोजनात मोठा बदल केला आहे. सुरत नाशिक विभागाला पर्यावरणीय मंजुरीच्या अडचणींमुळे हा महामार्ग आता नाशिक चेन्नई असा मर्यादित करण्यात आलाय. नाशिकमधून जाणारा हा 6 पदरी द्रुतगती मार्ग नाशिककरांना मोठी संधी देईल. यामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी थेट पालघरमधील वाढवण बंदर आणि दक्षिणेकडील चेन्नई बंदराशी जोडली जाईल. पहिल्या टप्प्यात नाशिक अक्कलकोट हे 524 किलोमीटरचं अंतर केवळ 4 तासांत पार करणं शक्य होणार आहे, ज्यामुळे 150 किलोमीटरचा प्रवास कमी होईल. हा 5 राज्यांना जोडणारा देशामधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब द्रुतगती मार्गही ठरणार आहे. चेन्नईमध्ये ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आज पुन्हा एकदा खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन केलं. झोन 5 आणि 6 मधील स्वच्छता कामांचं खासगीकरण करण्याच्या निर्णयामुळे नाराज असलेल्या कर्मचाऱ्यांनी कामकर्ती सालवरील अण्णा स्मारकाजवळती मोठा विरोध मोर्चा काढला. खासगीकरणामुळे नोकरीची सुरक्षितता धोक्यात येत असून वेतनात कपात होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर मागील 150हून अधिक दिवसांपासून रिपन बिल्डिंगसह अनेक ठिकाणी कामगार सातत्यानं आंदोलन करत आहेत. दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनात आजपासून 3 दिवसीय भव्य खाद्य महोत्सवाला सुरुवात झाली आहे. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या विविध प्रादेशिक खाद्य संस्कृतीचा आस्वाद मिळावा हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. या महोत्सवामध्ये कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, नागपूरची सावजी डिश, पुणेरी मिसळ पाव तसंच मालवणी सी फूड आणि नान खलिया यासारख्या चवदार पदार्थांचीही रेलचेल असणार आहे. या महोत्सवात सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमधील महिला स्वयंसहाय्यता गट सहभागी झालेत, ज्यामुळे दिल्लीत महाराष्ट्राची खाद्य संस्कृती लोकप्रिय होण्यास मदत मिळेल. नवी दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदनात सुरू झालेल्या फूड फेस्टिवलला महाराष्ट्रातील खासदारांनी भेट दिली आहे. शिवसेना खासदार नरेश मस्के, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमर काळे आणि काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी फेस्टिवलची पाहणी केली आहे. दिल्लीत अधिवेशन काळात आम्ही महाराष्ट्रातील जेवण मिस करत असतो, ते चाखण्याची संधी आता मिळते. त्यामुळे दिल्लीतील खवय्यांनी मोठ्या संख्येनं या फेस्टिवलमध्ये सहभागी होत चव चाखावी असं आवाहन देखील या खासदारांनी केलं. संपूर्ण काश्मीर खोऱ्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवतीये. तापमानाचा पारा शून्याखाली घसरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. ग्रामीण भागातील लहान नद्या आणि पाण्याचं वितरण करणाऱ्या पाईपलाईनमध्ये पाणी गोठून बर्फ तयार झालाय. पाईपलाईन गोठल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि घरगुती वापराच्या पाण्याची सुद्धा समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक लोकांना गरम पाणी वापरून किंवा शेकोट्या पेटवून गोठलेलं पाईप हे गरम करावे लागतात, जेणेकरून पाण्याचा पुरवठा हा पुन्हा सुरू होईल. जागतिक फुटबॉलचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी याच्या बहुप्रतीक्षित G20 इंडिया टूर 2025 दौऱ्यामुळे हैदराबादमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मेस्सी 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तो कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली यासह हैदराबाद या 4 प्रमुख शहरांना भेट देणार आहे. मेस्सीच्या स्वागतासाठी हैदराबाद शहरात अनेक ठिकाणी त्याचं आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे एकत्र पोस्टर्स लावण्यात आलेत. मेस्सी उद्या कोलकाताहून हैदराबादला पोहोचणार आहे. इथं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एका विशेष प्रदर्शनीय फुटबॉल सामन्याचं आयोजन करण्यात आलंय.
थायलंडमध्ये नुकताच महिला कबड्डी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाची कर्णधार रितू नेगी हिनं या विजयाचं महत्त्व स्पष्ट केलंय. नेगीच्या मते हा विश्वचषक केवळ संघाचा विजय नसून भारतात कबड्डी खेळणाऱ्या प्रत्येक मुलीचं स्वप्न साकार झालंय. हा क्षण अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ आहे. विश्वचषक मोहिमेतील निर्णायक वळण सांगताना तिनं इराण विरुद्धच्या अटीतटीच्या सामन्याचाही उल्लेख केला, ज्यामुळे संघाला मानसिक बळ मिळाल्याचं तिनं म्हटलंय. कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोच्या ॲशलँड परिसरात एक भीषण गॅस स्फोट झाला. यात 4 घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत आणि 6 लोक जखमी झालेत. रस्ता रुंद करण्याचं काम सुरू असताना लेव्हलिंग मशीनमुळे जमिनीखालील गॅस पाईपलाईन फुटली. या गॅस गळतीमुळे संपूर्ण लाईन पूर्णपणे बंद करण्यात आली. गॅस बंद झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांनी जोरदार स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूची घरं सुद्धा हादरली. गोव्यातील बीच बाय रोमिओ लेन या नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणी फरार झालेले क्लबचे मालक सौरभ लुथ्रा आणि गौरव लुथ्रा यांना थायलंडच्या फुकेत इथं अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर थाई अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. क्लब मालक घटनेनंतर परदेशात पळून गेले होते. आता थायलंडचे अधिकारी यांच्या स्थानिक कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करत असून या दोन्ही आरोपींना लवकरच परत भारतात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दोघांवरही क्लबला लागलेल्या आगीसंदर्भात गुन्हे दाखल आहेत. अमेरिका आणि तेल समृद्ध व्हेनेझुएला यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणही तापले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर जमिनीवरून हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना फोन करून थेट समर्थन दर्शवलंय. पुतिन यांनी व्हेनेझुएलाचं सार्वभौमत्व आणि एकजुटीचं संरक्षण करण्याचं वचन दिलंय. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठे तेलसाठे असल्यानं अमेरिकेला मादुरो यांचं सरकार उलथवून टाकायचंय असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. एका बाजूला प्युर्टो रिकोमध्ये अमेरिकेच्या लष्करी हेलिकॉप्टर्सची उपस्थिती वाढली असताना पुतिन यांचा हा पाठिंबा जगातील 2 महासत्तांमध्ये शीत युद्धासारखी धोकादायक परिस्थितीही निर्माण करणार आहे. पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात मोठी राजकीय खेळी खेळली जात असल्याची माहिती समोर येतेय. लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर हे इम्रान खान यांचा काटा काढण्यासाठी त्यांच्यावर लष्करी न्यायालयात देशद्रोहाचा खटला चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. माजी गुप्तचर प्रमुख फैज हमीद यांना शिक्षा झाल्यानंतर मुनीर यांच्या मार्गातील अडथळे दूर होतात. आता खान यांच्या विरोधात 9 मे 2023च्या हिंसाचाराच्या आधारावर देशद्रोह आणि सैन्यातील जवानांना भडकावण्याचे आरोप लष्करी न्यायालयामध्ये दाखल केले जाऊ शकतात. इम्रान खान यांच्या पक्षानं पीटीआयनं आधीच या कटाची भीती व्यक्त केली होती. जर हा खटला लष्करी कायद्याअंतर्गत चालला तर पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये सप्टेंबर महिन्यात तरुण-तरुणींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे देशाला मोठा फटका बसलाय. या हिंसक आंदोलनामुळे नेपाळच्या 42 अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे तब्बल $586 दशलक्ष इतकं मोठं नुकसान झालंय. या आंदोलनादरम्यान 77 लोकांचा मृत्यू झालाय आणि 2000हून अधिक लोक जखमी झालेत. तर मोठ्या प्रमाणात खासगी आणि सरकारी मालमत्तेचंही नुकसान झालंय. मध्य युरोपातील ऑस्ट्रियामध्ये नुकताच हिजाबवर बंदी घालणारं विधेयक मंजूर करण्यात आलं. 14 वर्षांखालील मुलींसाठी शाळांमध्ये हिजाब बंदी घालण्याच्या कायद्याला ऑस्ट्रियात पाठिंबा देण्यात आलाय. सरकारनं असा युक्तिवाद केला की मुलींना छळापासून संरक्षण देणं हा यामागचा उद्देश आहे. नियमांचं वारंवार उल्लंघन केल्यास पालकांना 150 ते 800 युरोंचा दंड भरावा लागणार आहे. कायदा मुस्लिमांविरुद्ध भेदभाव करणारा आहे आणि सामाजिक विभाजन आणखी वाढवू शकतो असा दावा मुस्लिम संघटनांनी केला आहे. 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर खाते उघडण्यापासून रोखणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या नव्या कायद्याला जागतिक ऑनलाईन मंच रेडिटनं न्यायालयात कायदेशीर आव्हान दिलंय. ऑस्ट्रेलिया हा असा कठोर कायदा लागू करणारा जगातला पहिला देश ठरलाय. कॅलिफोर्निया स्थित रेडिट इंकनं ऑस्ट्रेलियाच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रेडिटचा दावा आहे की हा कायदा असंविधानिक असून तो ऑस्ट्रेलियातील राजकीय संवादाच्या स्वातंत्र्याचं उल्लंघन करतो. हा कायदा प्रौढ आणि अल्पवयीन दोघांवरतीही कठोर ओळख पडताळणी लागू करतो, ज्यामुळे किशोरवयीन मुलं योग्य ऑनलाईन चर्चांपासून दूर राहतील अशी भूमिका रेडिटनं घेतली आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या महत्वाकांक्षी मावेन मार्स ऑर्बिटर मोहिमेला मोठा धक्का बसलाय. गेल्या 11 वर्षापासून मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या या यानाशी 6 डिसेंबर 2025 रोजी अचानक संपर्क तुटला.
नासानं दिलेल्या माहितीनुसार ऑर्बिटर मंगळ ग्रहाच्या मागे जात असताना पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाचा यानाशी संपर्क तुटला. मावेनकडून मिळालेल्या माहितीमुळेच मंगळ ग्रहाने आपलं वातावरण आणि पाणी सौर वाऱ्यांच्या प्रभावामुळे कसं गमावलं हे समजण्यास मोठी मदत मिळाली होती. मंगळाच्या इतिहासाची महत्त्वपूर्ण माहिती देणाऱ्या या यानाशी पुन्हा संपर्क साधण्यासाठी नासाचे वैज्ञानिक युद्धपातळीवर